राज्याचे मंत्री नितेश राणे यांचा श्रीगोंदा दौरा, हा दौऱ्याआधीच यांना त्या कारणामुळे विशेष चर्चेत राहिला होता। याचे प्रमुख कारण म्हणजे नितेश राणे यांच्या श्रीगोंदा दौऱ्याला झालेला विरोध, तसेच राणे यांनी श्रीगोंद्यात येऊन वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजात असलेला सलोखा बिघडवू नये यासाठी तरुणांनी घेतलेली सामाजिक सलोखा बैठक, त्या पार्श्वभूमीवर मंत्री राणे हे श्रीगोंद्यात येतील की नाही अशी शंका उपस्थित होत असतानाच नितेश राणे आज श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर आले। श्रीगोंद्यात आल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहावरती पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्याशी दगडफेकीच्या घटनेबाबत बंद दाराआड चर्चा करत सविस्तर माहिती जाणून घेतली। या चर्चेवेळी श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यानंतर राणे यांनी ससानेनगर येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली। त्या ठिकाणी जाऊन सरकार तुमच्या पाठीशी आहे असा त्यांना विश्वास दिला। यावेळी राणे काय म्हणाले ऐका। आपण एकजूट दाखवलं पाहिजे हिंदू म्हणून, आपण हिंदू समाज म्हणून एकत्र राहिलो ना, हे संख्येने आपल्यापेक्षा फार कमी आहेत ते लोक, म्हणून तुम्ही एक संघ राहा। काय विषय, सगळी ताकद आहे, हे स्वतः पण सगळ्या पाठपुरावा करतात। आम्ही काही इथे राजकीय दृष्टिकोनातून इथे आलेलो नाहीये, हिंदू समाजासाठी भेटायला आलेलो आहे, आम्ही हिंदुत्व म्हणून भेटायला आलेलो आहे, लक्षात घ्या। म्हणून तुम्ही काही गोष्टी आता डोक्यातून काढा, आता पुढे या घटना परत इथे होणार नाही एवढी काळजी आम्ही लोक घेऊ ना। काय चिंता करता तुम्ही, त्याला पण अनुभव होऊन दे, घेऊन दे थोडा। सरकार बदललेलं आहे आता, त्याच्या आबांचं सरकार नाही, कळेल त्यांना आता। रुग्णावर जेव्हा लात मार पडतील ना, दांडे पडतील, काय चिंता करू नका। ते कुरेशीचं पण काय करायचं आम्ही करतो। आमची पोलिसांची आता डीवायएसपी चर्चा करून आम्ही तिघं इथे आलेलो आहे। फडणवीस साहेब स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत, काही मी त्यांचा मंत्री आहे, तुम्ही काय चिंता करता? हा ठीक आहे, येऊ मग पुढे काही। अशाच नवनवीन ताज्या बातम्या, ब्रेकिंग बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रशासक न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।